भारतीय परंपरेनुसार मृत्यूनंतर शरीर पंचमहाभूतांमध्ये विलीन होतं. पण हे पंचमहाभूतं म्हणजे नेमकं काय? पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हे फक्त निसर्गातील 5 गोष्टी आहेत का, की त्यामागे खरंच काही खोल भारतीय तत्त्वज्ञान दडलं आहे? नमस्कार, मी स्नेहल आणि साहित्य मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. उपनिषद आणि सांख्य, वैशेषिक यांसारख्या भारतीय तत्त्वज्ञान परंपरेमध्ये विश्वाची रचना समजावून सांगताना विविध मूलतत्वांची मांडणी केली जाते. त्यात पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 महाभूतांना विशेष स्थान दिले आहे. पृथ्वी म्हणजे स्थैर्य आणि घनता, जल म्हणजे प्रवाहीपणा, अग्नी म्हणजे उष्णता आणि परिवर्तन, आणि वायू म्हणजे गती, तर आकाश म्हणजे सर्वांना सामावून घेणारी एक जागा. म्हणजेच पंचमहाभूतं ही फक्त 5 पदार्थांची यादी नसून निसर्ग आणि मानवी शरीर समजून घेण्यासाठी तयार केलेली एक तात्विक चौकट होती. याच विचारातून भारतीय संस्कृतीत शरीर आणि विश्व यांच्यातील नातं देखील मांडलं गेलं आहे. माणसाचं शरीर निसर्गापासून वेगळं नाही, ते याच विश्वाचा एक भाग आहे. म्हणून जन्माच्या वेळी शरीराची निर्मिती आणि मृत्यूनंतर शरीराचं निसर्गात विलीन होणं, या दोन्ही प्रक्रियांना भारतीय संस्कृतीने एका मोठ्या चक्राचा भाग मानले. आणि म्हणूनच अंत्यसंस्कारातील अग्नीला इतकं महत्त्व आहे. आज आपण याकडे धार्मिक किंवा तात्विक दृष्टिकोनातून पाहू शकतो. मात्र त्या काळच्या लोकांनी निसर्ग, शरीर आणि विश्व यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी केलेला हा प्रयत्न नक्कीच विलक्षण होता. पण पंचमहाभूतांची ही कल्पना फक्त तत्त्वज्ञानापुरती मर्यादित नाही राहिली. पुढे तिचा प्रभाव आयुर्वेद, योग, मंदिर स्थापत्य आणि भारतीय कला विचारांपर्यंत देखील पोहोचला. म्हणजे आपल्या शरीरापासून मंदिरापर्यंत आणि माणसापासून विश्वापर्यंत एकच तात्विक धागा जोडला गेला. पण आता आपण इथून एकदम वेगळ्या दिशेने जाऊया. भारतीय मंदिरं फक्त देवांची पूजा करण्यासाठी बांधली गेली होती का, की त्यांच्या वास्तुरचनेतही या विश्वाच्या कल्पनेचं प्रतिबिंब दिसत होतं? एखादं मंदिर खरं तर दगडात उभं केलेलं विश्वाचं मॉडेलच होतं का? याच रोचक इतिहासासह भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत साहित्य मराठीला फॉलो करायला विसरू नका.